नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय जाणून घेऊ. आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पांडुरंग अंगद रिटे, राहणार जाके पिंपरी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. पण ह्या पेरूच्या बागेची तैवान पिंक पेरूच्या बागेची लागवड कधी केलेली आहे आपण 2 फेब्रुवारी 2024ला केलेली. आणि याची आता छाटणी केलेली आहे आपण. साधारण किती तारखेला छाटणी केली आहे बागेची? 19 जानेवारी 2025ला. म्हणजे सरासरी 11 महिन्याने आपण ह्या बागेची छाटणी केलेली आहे. बरोबर 11व्या महिन्यामध्ये आपण छाटणी केली. तसं पाहायला गेलं तर आपण 8व्या 7व्या किंवा 8व्या महिन्यातच बागेची छाटणी करत असतो. पण ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये रेट असतील त्याच वेळी शेतकरी मित्रांना आणतोय एक्झॅक्टली. तर आता ह्यांची 7व्या-8व्या महिन्यात जर आपण छाटणी केली असती, तर त्यावेळेस आपला माल जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या द्राक्षाच्या सीझनमध्ये आला असता आणि त्यावेळेस पेरूचा भाव जरासा पडलेला असतं. त्यामुळं बागेच्या 11 महिन्याच्या वयामध्ये आपण ह्याची छाटणी केलेली आहे. आता हा जो माल आहे तो आपला जुलै महिन्यामध्ये येणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये निश्चित स्वरूपानं आपल्याला 40-50 रुपयाचा दर 100% मिळणार आहेत. तर त्याचं कारण असं असतं, की ते जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला, की 1 महिना आंबा मार्केटमधनं बाहेर पडायला लागतो आणि आंबा मार्केटमधनं बाहेर पडला, की इतर फळांचे जे बाजारभाव असतात ते वाढत असतात. ते आता आपण ह्या बागेची थिनिंग केलेली आहे आणि थिनिंगचं काम चालूच आहे तसं. तर सरासरी थिनिंग करून ह्या बागेमध्ये एका झाडाला किती फळाची संख्या राहते? 100-110 आहे ना. तर 100-110 फळाची संख्या राहते, पण आपल्याला 70-80च फळं सफिशियंट असतात. आपण 70 ते 80च फळं ठेवणार आहोत. तर सरासरी म्हणजे रोपांची संख्या आपली किती आहे? ते 2200. साधारणपणे 2200. आपण 2000 फूट पकडून 2000 जरी रोपं पकडली, तरी आपल्या ह्या झाडांना जवळपास 1.5 लाख फूम बसणार आहे आणि सरासरी 300 ग्रॅमचं जरी आपल्याला वजन मिळालं, तरी आपल्याला 15 त्रिक 45 जवळपास 40 ते 50 टनाच्या दरम्यान ह्या बागेमधून माल निघणार आहे आणि एकदम मिनिमम आपण 30-40 रुपयाच्या रेटमध्ये जरी माल विकला, तरी पण 10-12 लाखाचं उत्पन्न आपल्याला हमखास भेटणार आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित नियोजन करून जर आपण पेरू शेती केली, तर 100 ना 1000% आपली पेरू शेती यशस्वी होते. धन्यवाद.